नमस्कार मित्रांनो, आज आपण जी मीटिंग घेतली त्या मीटिंगचा थोडक्यात सारांश मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. मित्रांनो, आपल्याला पुढे जायचं आहे आणि हे पुढे जाण्यासाठी गाडीत पेट्रोल आवश्यक आहे आणि आपल्या गाडीतलं पेट्रोल गेले 4 महिन्यापूर्वीच संपलेलं आहे. आपण खूप प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नांना 100% यश येणार आहे आणि त्याच आशेवर आपण जगतो आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, गाडीत पेट्रोल तर भरायचं आहे आणि आपल्यातली लोक पेट्रोल द्यायला तयार नाही आहेत. मग आपल्याकडे पर्याय काय राहतो? बाहेरनं पेट्रोल घ्यायला. आता समजा आपल्याला बाहेरनं जर पेट्रोल घ्यायचं आहे तर ते ज्यांच्याकडनं आपण पेट्रोल घ्यायचं आहे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर आपल्याला काम करावं लागणार आणि आपल्याला आपली गाडी चालवायची आहे आणि आपल्याला गाडी चालवून आपल्याला आपल्या लोकांना त्यांच्या डेस्टिनेशनवर पोचवायचं आहे. आणि हे सर्व करण्यासाठी उगाचच गडबड गोंधळ करून तर चालणार नाही आहे, एकमेकांना शिव्या घालून तर चालणार नाही आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला अगोदरचा अनुभव आहे आणि जर आपण अनुभवाने जर शहाणे होणार नसू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच असू. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला गाडीत पेट्रोल भरायचं आहे आणि गाडीत पेट्रोल लागणार आहे. मग ते पेट्रोल मला बाहेरनं घ्यावं लागलं तरी घ्यावं लागेल, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन घ्यावं लागलं तरी घ्यावं लागेल. तुम्ही जर टाकलं तर आनंदाचीच गोष्ट आहे, तर सोन्याहून पिवळं. तर आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे. आपल्याला बाहेर का जावं लागतं आहे? कारण आपल्याकडे लोकांनी पेट्रोल द्यायचं बंद केलं. का बंद केलं, कशासाठी बंद केलं, त्याच्यावर आता मी चर्चा करणार नाही. राहिला प्रश्न, आता हे पेट्रोल भरल्यानंतर गाडी किती वर्ष चालेल, किती महिने चालेल? मी तुम्हाला एवढंच खात्रीने सांगू शकतो, आपलं मार्केटमध्ये नाव अजिबात खराब झालेलं नाही. किती जणांनी किती प्रयत्न केले तरी, परंतु ते पेट्रोल घेण्यासाठी जी शांतता लागते, ज्या ऑफिसमधलं वातावरण लागतं किंवा आपल्याला नवीन काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या बिनबोभाटपणे होणं पण गरजेचं आहे. तरच आपल्याला नवीन पेट्रोल मिळेल आणि त्या पेट्रोलच्या माध्यमातून आपल्या गाड्या चालू होतील आणि आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचू. आता राहिला प्रश्न, एवढे 4 महिने आपण करत होतो काय? पहिली गोष्ट, ह्या 4 महिन्यामध्ये आपण अनेक गोष्टी केल्यात. ज्यांना जाणवल्या त्यांची चांगली गोष्ट आहे, ज्यांना नाही जाणवल्या त्यांचं दुर्दैव आहे. आपल्याला लक्षात केव्हा आलं आपल्याकडचं पेट्रोल संपतं आहे किंवा आपल्याकडे लोक पेट्रोल द्यायचं बंद करत आहेत? हे आपल्याला समजलं, उशिरा समजलं. मला वाटत होतं आपली लोक आहेत पेट्रोल घेऊनच बसलेले आहेत, हवे तेव्हा आपल्याला पेट्रोल देतील, आपण हवे तेव्हा गाडी चालवत ठेवू. आणि आपण किती मागितलेलं? फक्त 15 लिटर पेट्रोल मागितलेलं. त्या 15 लिटर समोर आपण 100 लिटर पेट्रोल परत करत होतो. मित्रांनो, आज आपण ह्या 4 महिन्यामध्ये तुमच्यासाठी पहिली गोष्ट, आपण पूर्णपणे सेटलमेंटचे ऑप्शन दिलं, ज्याच्यामध्ये 25% एक्स्ट्रा घेऊन पूर्ण सेटलमेंटचं ऑप्शन दिलं. ज्यांना काहीच नाही करायचं आहे त्यांनाही ऑप्शन दिलं सेटलमेंटचं. त्याच्यानंतर आपण HD पेबद्दल चर्चा केली, HD पेबद्दल काम केलं. त्याच्यानंतर आपण प्लॉटमध्ये पण काही हे घेतलेत, प्रोजेक्ट हातात घेतलेले. त्यातलं ते रिसॉर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, शेअर मार्केटचं ऑप्शन दिलेलं आहे. असे अनेक ऑप्शन आपण ह्या 4 महिन्यात दिले. माशापासून प्लॉटपर्यंत असे अनेक ऑप्शन दिले आहेत. आता
जे सांगतो आहे ते फायनल असेल आणि हे तुमच्या हातात असेल. पहिली गोष्ट, ज्यांना पुन्हा एकही रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची नाही किंवा कुठलंही पेट्रोल टाकायचं नाही आहे, त्यांच्यासाठी महिन्याला 2% चालू होतील. परंतु सरसकट सर्वांना नाही. भले 1000 लोकांना बाहेर पडायचं असेल 2% घेऊन, महिन्याला 2% प्रमाणे 50 महिने चालू राहतील. लमसम अमाऊंट कोणालाही देता येणार नाही, स्पष्ट सांगतो. आणि हे सर्व डिपेंड राहील आपल्या येणाऱ्या पेट्रोलवर, म्हणजे येणाऱ्या गुंतवणुकीवर. थोडक्यात, जर एखाद्याला आम्ही पुढच्या महिन्यापासून 2% चालू केले तर त्याला मार्च एंडिंगपर्यंत त्याचा हिसाब किताब 5% कॅल्क्युलेट झालेला असेल. एखाद्याला 4 महिन्यांनी कॅल्क्युलेट झाले, 4 महिन्यांनी चालू केले 2%, तर त्याला पुढच्या 4 महिन्यापर्यंतचं 5%चं बेनिफिट कॅल्क्युलेट केलेलं असेल. आणि एखाद्याला वर्षाने जर झाले तर त्याला डायरेक्ट वर्षाने डबल मिळतील. म्हणजे जो जास्त थांबेल त्याला जास्त बेनिफिट मिळेल आणि जो थांबणार नाही त्या व्यक्तीचं आम्ही 2% प्रमाणे नेक्स्ट महिन्यापासून चालू करू. आदल्या महिन्यापर्यंतचं 5% प्रमाणे कॅल्क्युलेट होईल. समजलं? श्रद्धा आणि सबुरी. जो जास्त थांबेल त्याला जास्त बेनिफिट मिळेल. म्हणजे समजा एखादा व्यक्ती 6 महिन्यापर्यंत थांबला तर त्याचं 6 महिन्यापर्यंतचं बेनिफिट 5% कॅल्क्युलेट केलं जाईल. एखादा व्यक्ती वर्षभरापर्यंत थांबला तर त्याला डायरेक्ट डबल मिळतील. आलं लक्षात? म्हणजे त्या व्यक्तींनी ऑफिसमध्ये यायचं नाही, कारण आता आपल्याकडे जसा फ्लो येईल तसा पेमेंट चालू होईल. जो ऑफिसमध्ये येईल पेमेंटसाठी त्याचं नेक्स्ट महिन्यापासून 2% चालू होईल. म्हणजे आम्ही समजू त्या व्यक्तीला गरज आहे आणि त्या व्यक्तीला लमसम पेमेंट मिळणार नाही. कुणालाही लमसम पेमेंट मिळणार नाही. कुणालाही 5% प्रमाणे आता पेमेंट मिळणार नाही. प्रत्येकाला 2% प्रमाणे पेमेंट मिळेल. अशा पद्धतीने मिळेल. तर उद्या समजा 100 लोक आली, एक एक्झाम्पल देतो, 100 लोक आली, आम्हाला पेमेंट पाहिजे, तर त्यांचं पुढच्या महिन्यापासून 2% प्रमाणे पेमेंट चालू होईल. परंतु जर आम्हाला 100 लोकांना देणं शक्य झालं नाही, ते पण सांगतो तुम्हाला, तर त्याच्यामध्ये स्क्रुटनी होईल. ज्याला काही नाही मिळालं आहे त्याला चालू करायचा प्रयत्न करू आणि ज्याला काहीतरी मिळालं आहे त्याला आम्ही वेट अँड वॉच ठेवू आणि जसा फ्लो येईल तशा पद्धतीने ते पेमेंट होत जाईल. म्हणजे आपली कमिटमेंट कुठेही फेल जाणार नाही. आतापर्यंत कमिटमेंट का फेल झाली? कारण मी आतापर्यंत डिपेंड होतो आपल्या लोकांवर. आता याच्या पुढे आपल्याला ओपन मार्केटमध्ये जायचं आहे. ओपन मार्केटमध्ये जाऊन ओपन मीटिंग घेऊन जे जे ऑप्शन माझ्याकडे आले आहेत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम करून मला आपल्या लोकांना पेमेंट करायचं आहे. म्हणजे मी वेट बिगारीचं काम करून तुमचं पेमेंट करणार आहे. आलं लक्षात मी काय बोलतो ते? पहिली गोष्ट, आपलं पेमेंट पुन्हा एकदा क्लिअर करतो. आपलं पेमेंट ज्यांना एमर्जन्सी आहे, अर्जन्सी आहे, काही इश्यू आहेत, त्यांचं 2% प्रमाणे चालू होईल. पण आदल्या महिन्यापर्यंतचं पेमेंट 5% प्रमाणे कॅल्क्युलेट होईल. त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2% प्रमाणे 50 महिन्यामध्ये त्यांची लॅबिलिटी क्लिअर होईल. हे फक्त आणि फक्त प्रोग्रेनमध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले आणि त्यांना काहीच मिळालेलं नाही आहेत किंवा काहीतरी मिळालं आहे त्या लोकांसाठी आहे. ज्यांना 4 महिने मिळाले आहेत, 5 महिने मिळाले आहेत, ते मायनस होऊन त्यांच्या उरलेल्या अमाऊंटवर 5% प्रमाणे कॅल्क्युलेट होतील आणि तिथे पेमेंट स्टॉप होईल. ज्या महिन्यामध्ये ते मागायला येतील त्या महिन्यामध्ये पेमेंट स्टॉप होईल. त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2% प्रमाणे पेमेंट चालू होईल. क्लिअर झालं? थांबेल तो जास्त कमवेल. तो थांबणार नाही, त्याला 2% प्रमाणे तो बाहेर पडेल आणि ते 2% सुद्धा आपल्या येणाऱ्या फ्लोवर डिपेंड असतील. त्यामुळे आपण ऑफिसमध्ये येण्याची गरज नाही. आपल्याला किती गरज आहे, काय गरज आहे ते तुम्ही फोनवर कळवा. तुमचं नाव नोंदवलं जाईल
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सगळे आपल्या ऑफिसचे फोन चालू असतील. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी बिंदास या, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण आपल्याला इन्व्हेस्टमेंट येईल तेवढी कमी आहे, कारण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी भरपूर ऑप्शन आपण आता सुरू करत आहोत. हे मगाशी जे सांगितलं हे पेमेंटबद्दल सांगितलं. आता इन्व्हेस्टमेंटबद्दल, इनकमिंग, कारण आपल्याला इनकमिंग महत्त्वाची आहे. इनकमिंग असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो, तरच बाकीच्या लोकांना आपण शांत करू शकतो, ज्यांना बाहेर पडायचं त्यांना शांत करू शकतो. आणि इनकमिंगसाठी खरं सांगायचं म्हटलं तर तुझं आहे तुझं पाशी, परंतु वाट चुकलाशी, अशी परिस्थिती आपली आहे. कारण आपल्याकडेच एवढा बेस आहे, आपल्याला कोणाकडेही जायची गरज नाही आहे. तरी आपण काय करतो आहे? रडतो आहे. काय रडतो आहे? कारण आपल्यामध्ये फाटे फुटले. कोण कुठे धावतो आहे, कोण कुठे धावतो आहे. आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाला पैसा पाहिजे आहे. मग पैसा पाहिजे म्हणतो, सगळे पर्याय शोधतो आहे. जसे तुम्ही शोधताय तसा मी पण शोधायला लागलो आहे. आणि मला शोधणं का भाग पडतं आहे? कारण मी शेअर मार्केटचंही ऑप्शन चालू केलेलं, तेही आपल्या हितशत्रूंनी बंद करायचा प्रयत्न केला. बंदच केलं, मेल टाकून वगैरे. आता जे दुकान टाकलं आहे, रेंटलचा बिझनेस टाकला आहे, त्याच्यामध्ये काही करता येत नाही आहे, म्हणून थैथयाट होतो आहे, तमाशा करतायत नको त्या माध्यमातून. हे सर्व घडत असताना सुद्धा आपण उभे राहणार आहोत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता मी ऑप्शन काय देतो आहे? इन्व्हेस्टमेंटसाठी. मगाचे ऑप्शन झाले पेमेंटसाठी. आता पेमेंटबद्दल चर्चा नाही, पुढचा व्हिडिओ संपेपर्यंत. आता फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटबद्दल. आता आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. कालपर्यंत 2 होते, आता 3 ऑप्शन आहेत. तसं बघायला तर आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. प्रोगेन मी पकडत नाही. बाहेरचे 3 ऑप्शन तुम्हाला सांगतो. प्रोगेनचे ऑप्शन तुम्हाला माहिती आहेत. 15% भरा आणि महिन्याला 5% प्रमाणे चालू करा. तुमचं फर्निचरचं, इलेक्ट्रॉनिकचं पेमेंट चालू होईल. आता आपल्याकडे जे 3 ऑप्शन आहेत त्या 3 ऑप्शनबद्दल मी सांगतो. पहिलं आपलं ऑप्शन आहे HD पे, ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही ठेवू शकता. तुम्हाला महिन्याला 7-7.5% चालू होतात. तुम्हाला माझ्या लिंकच्या अंडर का जॉईंट व्हायचं आहे? कारण ते माझ्या अंडर लिंकच्या जॉईंट झालात तर आपल्याला जे काही रिटर्न्स मिळतील त्याच्यातून जे गरजवंत आहेत त्यातून आपण त्यांचं पेमेंट करू शकू. आणि ती जबाबदारी जर कोण आपापल्या माणसांची घेणार असेल तर त्यांनी आपल्या स्वतःच्या लिंकखाली जरी जॉईन केला तरी माझी हरकत नाही, स्पष्ट सांगतो. मग त्यांनी आपल्या लोकांची लिस्ट द्यायची आणि सांगायचं की बाबा आम्ही आमच्या माणसांचं पेमेंट करू. मग तुम्ही तुमच्या लिंकखाली किती करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट घ्या, मला ऑब्जेक्शन नाही आहे. पण पूर्णपणे त्यांची जबाबदारी तुमची असेल, प्रोगेनची पण आणि कोणकर स्मार्टची सुद्धा. जर माझ्या हाताखाली जॉईंट होतील तर त्यांची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. ते HD पेमध्ये असू दे, नाही तर प्रोगेनमध्ये असू दे, मी दिलेल्या कुठल्या ऑप्शनमध्ये असू दे. आणि हे मी पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. मग त्यात तुम्ही 15% टाका, नाही तर करोड रुपये टाका. तुमचे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये असणार, तुमच्या कोडमध्ये असणार. त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. आमचा फक्त उद्देश एवढाच आहे की आमच्या लिंकच्या अंडर झालात तर आम्हाला जे काय बेनिफिट मिळेल त्याच्यातून न मिळणाऱ्या माणसाला, न पेमेंट टाकू शकणाऱ्या माणसाला आपण काही ना काही पेमेंट चालू करू शकू. हा HD पेचा ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन काय आहे? दुसरा ऑप्शन जो आत्ताच मी तुम्हाला सांगितलेला, कोणता? गोल्डचा ऑप्शन. गोल्डच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही कितीही गोल्ड परचेस करू शकता. जे अमाऊंटचं गोल्ड परचेस कराल त्याच्यावर तुम्हाला 2.5% 4% प्रमाणे महिन्याला चालू होतील, म्हणजे कॅशबॅक मिळेल. तेवढे महिने म्हणजे 2.5% प्रमाणे जरी पकडले तर तुमचे ज्यावेळी 100 रुपये कवर होतील त्यावेळी ते पेमेंट स्टॉप होईल. आता याची वॉरंटी गॅरंटी काय, असं काही लोक विचारतात. इथे तुम्ही टाकलेल्या पैशाचे तुम्हाला सोनं मिळालेलं आहे, विषय संपला. दुसरा एक्स्ट्रा जे महिन्याला 5% किंवा 2% ते 4% जे चालू होतील ते तुमचं एक्स्ट्रा बेनिफिट असेल, ज्याच्या माध्यमातून तुमची, जर आमच्या प्रोगेनच्या माध्यमातून करत असाल तर त्या माध्यमातून तुमची जुनी लायबिलिटी क्लिअर होईल.
तुम्ही जर डायरेक्ट केला तर तुम्हाला ते एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या ओळखीने कोण जॉईंट होतील ते सोनं खरेदी करतील त्याच्यावरही तुम्हाला बेनिफिट मिळेल. आणि ज्यांना ज्यांना ते सोनं बघायचं आहे, काय करायचं आहे, तर त्यांना आम्ही त्यांच्या दुकानामध्ये घेऊन जाऊ. आपल्याकडे जर आपण जर 3 करोड 5 करोडचा सेल करण्याची आपली कॅपॅसिटी झाली तर आपल्या दुकानामध्ये माल अवेलेबल होईल, आपल्याकडे अवेलेबल होईल सगळ्या गोष्टी. आणि 3 करोड 5 करोडचं सोनं घेणं आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, जिथे आपले 5,000 6,000 लोक जॉईंट आहेत तिथे. तिसरं, कालच मी जे क्रिप्टोबद्दल बोललो, जे कॉईनबद्दल बोललो, ते कॉईन ऑलरेडी 2015-16मध्ये इथे लॉन्च होतं. 19-20पर्यंत त्यांची 50 लाखाचं कम्युनिटी होती. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये त्यांनी बंद केलं आणि आता ते पुन्हा लॉन्च करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ते आपणच सुरुवातीला आहोत. आणि ते कॉईनचं सगळं डिटेल मी तुम्हाला शेअर करतो आहे, तुम्ही पहा. कारण माझ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त नॉलेज असेल त्या कॉईनबद्दलच. त्यांची स्वतःची ब्लॉकचेन आहे, त्या ब्लॉकचेनच्या माध्यमातून आपणही फ्युचरमध्ये स्वतःचं टोकन किंवा कॉईन लॉन्च करू शकू. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, त्या कॉईनमध्ये तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यामध्ये 3, 6 आणि वर्ष 3 ऑप्शन आहेत. 3 महिन्यासाठी जर तुम्ही पैसे ब्लॉक केलेत तर तुम्हाला महिन्याला 18% मिळतील. 6 महिन्यासाठी ब्लॉक केले तर 24% मिळतील. आणि वर्षासाठी ब्लॉक केले तर 36% मिळतील महिन्याला, पर मंथ. आणि हे तुमच्या वॉलेटमध्ये जमा होतील कॉईनच्या स्वरूपात. तुम्ही ते कॉईन इन कॅश करा, डॉलरमध्ये कन्वर्ट करा. तुम्ही दिवसाला किती कॉईन काढू शकता त्याचं लिमिट दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तुमच्याकडे लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये सगळी शेअर केलेली आहे. आणि त्यांच्या रेग्युलर संध्याकाळच्या रात्रीच्या मीटिंग्स असतील, त्या मीटिंग तुम्ही जॉईन करा, त्याच्यातून तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. हे 3 ऑप्शन मी सध्या तुम्हाला दिलेले आहेत. 4था प्लॉटचाही ऑप्शन आपल्याकडे आहे, तो आपला प्रोगेनचा प्लॉटचा ऑप्शन आहे, फर्निचर इलेक्ट्रॉनिकचा प्लॉटचा ऑप्शन आहे. ते ऑप्शन मी सध्या तुमच्याशी चर्चा करत नाही, कारण हे 3 जे ऑप्शन दिले आहेत. आता राहिला प्रश्न, या 3 ऑप्शनमध्ये तुम्ही डायरेक्टही जॉईन होऊ शकता. तिथे डायरेक्ट जॉईन केलात तर माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. जर तुम्ही आमच्या थ्रू जॉईन केलात, आपल्या लिंक थ्रू जॉईन केलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट आहे की तुम्हाला तुमच्या लिंक थ्रू मला जे काय बेनिफिट मिळतील ते तुमच्या डाऊनलाईनचं लायबिलिटी क्लिअर करण्यासाठी वापरलं जाईल. म्हणजे आपण जॉईंट होताना आपल्या हाताखालच्या लोकांना जर जॉईन केलं तर आपल्या हाताखालच्या लोकांमधूनसुद्धा आपल्याला बेनिफिट मिळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये काही लोकांना ऑब्जेक्शन असेल, सोन्यामध्ये मिळेल की नाही, पुन्हा बंद झालं तर काय करणार, SDP पुन्हा बंद झालं तर काय करणार, क्रिप्टो बंद झालं तर काय करणार. त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, तुम्ही जे काही 15% टाकताय त्या 15%च्या अगेन्स्ट तिन्ही ठिकाणी तुमचा एक कोड होईल. ती कोड 1,000चा 1,200चा जो काही कोड आहे तो कोड ओपन केला जाईल तुमच्या नावाचा. ज्यांनी ऑलरेडी कोड टाकला असेल, काढला असेल, त्यांना त्यांच्या SDP मध्ये ₹1,000 टाकले जातील मिनिमम. दुसरी गोष्ट, जशी 15%ची अमाऊंट मोठी असेल तर मोठी अमाऊंट टाकली जाईल SDP मध्ये. तुमचे पैसे तुमच्याच वॉलेटमध्ये असतील, तुमच्याच टोकनमध्ये असतील, तुमच्याच कोडमध्ये असतील, प्रोगेनच्या नावाने नाही. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा एखाद्याने 1,00,000चे 15,000 दिले तर 12,000 ते 13,000चं सोनं घेतलं जाईल. उरलेल्या ₹1,000चा तुमचा कोड काढला जाईल SDP मध्ये. ₹1,200 कॉईनचा कोड काढला जाईल. पुन्हा गोल्डसाठी तुमचा ₹1,000चा कोड काढला जाईल. ₹1,000चा कोड काढला जाईल. गोल्डचा जो कोड काढला जाईल त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक चिप्स मिळेल. ती चिप तुम्हाला मोबाईल अँटी रेडिएशनसाठी वापरता येईल किंवा त्यांची एक बॅग आहे, ती बॅग तुम्ही घेऊ शकता. दोघांपैकी एक काही घेऊ शकता. म्हणजे तुमचे तिथे ₹1,000 पण वसूल झाले. दुसरी गोष्ट,
1200 रुपयाचा तुमचा कॉईनचा कोड काढला जाईल. जे तुमच्या हाताखाली जॉईंट होतील, तुम्ही इन्व्हेस्टमेंट न करता तुमच्या हाताखाली जे जॉईंट होतील त्याचं बेनिफिट तुम्हाला चालू होईल. आणि ते लेवल इन्कम काय आहे ते पण तुम्हाला शेअर केलेलं आहे. काही लपवलेलं नाही, काही हाईड अँड सीक केलेलं नाही आहे. असे तिन्ही ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहेत. या तिन्ही ऑप्शनमधून तुमचे पैसे तुम्ही रिकवर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये जे तुम्ही नवीन 15% टाकाल त्या 15% तुम्हाला मी खात्रीने सांगू शकतो की पूर्ण वर्षभर थांबायची गरज नाही. तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात तुमचे पैसे वसूल झालेले असतील. कारण तुम्ही जो काही काम केलं आहे, जी काही मेहनत केली आतापर्यंत, ती तुमची डाऊनलाईन तुम्ही तुमच्या हाताखाली जॉईन जर केलीत तर मी तुम्हाला सांगतो, जर एखाद्याची डाऊनलाईन 100-150 लोकांच्या वरती असेल तर त्यांचे पैसे महिन्याभरात रिकवर होतील. घरी जाऊन फक्त 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन करा. 100 रुपयाचं बेनिफिट जरी मला यायला लागलं आणि माझ्या हाताखालच्या लोकांच्या थ्रू, प्रत्येकाने काही ना काहीतरी काम केलेलं असेल, तर त्या प्रत्येकाकडनं मला जर 100 रुपये यायचे म्हटले तरी माझे किती होतात आणि किती 15% किती दिवसात वसूल होतात ते तुम्हीच कॅल्क्युलेशन करा. मग तुम्हाला अंदाज येईल. त्यामुळे हे सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. आता ह्या कुठल्याच गोष्टीत काय करायचं नसेल तर अजून एक शेवटचं ऑप्शन आहे. तुमचे जुने ₹1,00,000 असतील ते 50,000च पकडायचे आणि नवीन ₹1,00,000 टाकायचे. म्हणजे समजा तुमचे जुने ₹1,00,000 आहेत, ते कोणका स्मार्टमधले ₹1,00,000 आहेत आणि ते कोणका स्मार्टमध्ये ₹1,00,000 आहेत. तुम्ही आतापर्यंत कुठलेच 15% टाकलेले नाहीत, काहीच टाकलेलं नाही, अशा लोकांसाठी सांगतो आहे. किंवा ज्यांनी टाकले त्यांच्यासाठी पण सांगतो आहे, जी काही तुमची अमाऊंट आहे होईल ₹1,00,000ची, त्याच्यासमोर तेवढीच अमाऊंट तुम्ही पुन्हा नवीन टाकायची. 15 दिवसांनी तुमचे हे लाख 2,00,000 झाले. हे जुने ₹1,00,000 आहेत ते डुबीतच जमा आहेत. म्हणजे कोणका स्मार्टमध्ये जमा होते, त्यामध्ये गेल्यातच जमा होते. कोर्ट कचेरी चालू होईल तेव्हा मिळतील, आशा सोडलेली आहे तुम्ही. पण आपल्याला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल लागतं आहे, म्हणून तुमचे नवीन ₹1,00,000 मी घेतलेत. हे ₹1,00,000 आणि अगोदरचे ₹1,00,000 जे जुगडीत जमा झालेले आहेत त्याचे 50,000 रुपयामध्ये तुमची सेटलमेंट होईल आणि हे तुमचे ₹1,00,000 15 दिवसांनी परत मिळतील. म्हणजे टोटल ₹1,50,000 तुम्हाला 15 दिवसांनी परत मिळतील. आणि अशा पद्धतीने दिवसाला फक्त 10 लोकांचं सेटलमेंट होईल आणि मिनिमम ₹1,00,000 मॅक्झिमम ₹10,00,000पर्यंत सेटलमेंट होईल. आणि ज्या दिवसापासून चालू होईल त्या दिवसापासून, ज्या दिवशी तुम्ही टाकाल त्या दिवसापासूनचे 15 दिवस पकडले जातील. त्याच्यासाठी तुम्हाला सिक्युरिटी म्हणून तुम्हाला काय हवं आहे, सोनं पाहिजे तर सोनं मिळेल 15 दिवसांनी. 15 दिवसांनी पोस्ट डेटेड चेक पाहिजे तर पोस्ट डेटेड चेक मिळेल. तुम्हाला कंपल्सरी मिनिमम ₹1,00,000 ठेवावे लागतील आणि मॅक्झिमम तुम्ही ₹10,00,000पर्यंत ठेवू शकता. अशा पद्धतीने मी आपल्याला सर्व ऑप्शन दिलेले आहेत. मला वाटतं ह्याच्यासारखे ऑप्शन, ह्याच्यापेक्षाही चांगले ऑप्शन तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये तुमचे सगळे कोड तुमच्या अंडर असल्यामुळे, तुमचा कोड तुमच्या अंडर असल्यामुळे तुम्हाला सगळे ट्रान्सपरन्सी असेल, तुमचा बिझनेस तुम्हाला दिसेल. त्यामुळे याच्यावर आता प्रत्येकाने काम करूया आणि पुढे जाऊया. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्याला खूप आनंदाचं, भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.